The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा प्रस्तुत पॉडकास्ट मॅटर्स दॅट मॅटर मध्ये आपलं स्वागत, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. जल ही जीवन है. मात्र निसर्ग चक्रात होत असलेले बदल यामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना आपल्याला करावा लागतोय. पाण्याची समस्या अर्थात आपल्या सर्वात मौल्यवान संसाधनाचा अपव्यय कसा थांबवायचा याबाबत नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकट यांचे विचार आपण जाणून घेऊया. पाणी टंचाई ही जागतिक समस्या असल्याने त्यांनी पाण्याचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपण या महत्त्वाच्या स्रोताचं संरक्षण कसं करू शकतो हे जाणून घेण्यासाठी सुरू करूया आजचा पॉडकास्ट, कारण जलसंवर्धन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. Hello everyone, welcome to Voice Vista podcast Matters That Matter, a podcast show conceptualized and designed by Pooja Prasoon. In this series, I, Advocate Ashwini Deshpande, your host for the show, brings you insightful, candid conversations with esteemed dignitaries, delving into topics that resonate deeply not only with the younger generation but all age groups. This season, however, our focus is on the youth, exploring the issues and ideas and shape their world and their future. Join us as we embark on this enlightening journey, uncovering the subjects that truly matter. Today, I am happy to invite here DCP Mr. Ajit Nikat sir. He is the Deputy Commissioner of Nasik Municipal Corporation and has done his MTech in agricultural engineering. He has worked in many districts and is an expert in environment and water conservation. Welcome sir. थँक्यू. सर, पाणी प्रश्न म्हणजे सगळ्यांचाच आपला एकदम जीवाभावाचा प्रश्न आहे. एस्पेशली मे महिना आला की सगळीकडे पाणी प्रश्न सुरू होतो आणि त्यामध्ये आपण नुसतंच म्हणतो की या आपण पाण्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. पण वॉटर कॉन्झर्वेशन किंवा पाण्याचं संवर्धन याचं एक्झॅक्ट कॉन्सेप्ट किंवा मिनिंग तुम्ही सांगू शकता? मे महिना आला किंवा उन्हाळ्याच्या शेवट आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये पाण्याची स्केर्सिटी जाणवायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस आपण पाण्याच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून विचार करतो. परंतु आपण जर पाहिलं तर आज 2024 साली जवळपास 1 मिलियन पॉप्युलेशन हे ड्रिंकिंग वॉटर पासून वंचित आहे आणि 2025 पर्यंत ही संख्या 8 मिलियन पर्यंत जाणार आहे. बेसिकली त्याच्यामुळं वॉटर कन्झर्वेशन हा विषय आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा झालेला आहे आणि हा विषय आपल्या सर्व समाजामध्ये रुजणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतोय की आपण नाशिक सारख्याच शहराचा विचार केला तर बेसिक पॉप्युलेशनला इथे पाणी मुबलक प्रमाणात मिळतं, त्याच्यामुळे हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा नाशिकचा इतर भाग पाहतो तर याचा जर विचार केला तर ही स्केर्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज जरी आपल्याला ही जाणवणार नसेल तरी अजून 10 वर्षानंतर हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणं खूप गरजेचं आहे. आणि वॉटर कन्झर्वेशन म्हणजे नुसतं असंच नाहीये की पाण्याची आपण कुठंतरी संवर्धन करावं, तर आपल्या डेली लाईफ मध्ये आपण जी पाण्याची बचत करतो हाही एक वॉटर कन्झर्वेशन किंवा पाण्याच्या निर्मितीचा एक माध्यम आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, ते कॉन्सेप्ट आय थिंक पीपल रन इयर्स. आता तुम्ही ह्या बाबतीत म्हणजे तुम्ही कसे ह्यामध्ये काम करायला तुम्हाला काय कशामुळे तुम्ही प्रोत्साहित झाले किंवा काय मनात ठेवून तुम्ही वॉटर कॉन्झर्वेशन किंवा एन्व्हायरमेंट आणि ह्यामध्ये तुम्ही काम सुरू केलं? बेसिकली माझं जे एज्युकेशन आहे एमटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामध्ये एमटेक असेल किंवा बीटेक असेल या कालावधीमध्ये मी ड्रिप इरिगेशन्स किंवा बाकीच्या रिलेटेड प्रोजेक्ट्स मध्ये काम केलेलं आहे. आणि त्या काळी कॉलेजेस करताना किंवा नंतरही ज्यावेळेस मी जॉबमध्ये आलो चीफ ऑफिसर म्हणून मी धुळे जिल्ह्यात काम केलं तर अशा ठिकाणी अशी परिस्थिती होती की
शहराला 21 दिवसानंतर पाणी पुरवठा होता. म्हणजे पाण्याची समस्या ही काय असते ही मला माझ्या नोकरीच्या पहिल्या टप्प्यातच जाणवली आणि त्यामुळे लोकांची जनावरांची होणारी हाल ही मी माझ्या डोळ्याने पाहिली आणि त्याला मिटिगेट कसं करता येईल यासाठी वेगवेगळे प्रयोग आम्ही करत गेलो. जेवढे शक्य झाले माझ्याकडून जेवढे प्रयत्न करता आले ते केले, पण त्या गोष्टीमुळे असेल किंवा नंतर 2-3 नगरपालिका मी धुळे जिल्ह्यातल्या जवळून पाहिल्या की लोकांच्या उन्हाळ्यामध्ये होणारी हाल असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये किंवा या दृष्टिकोनातून माझ्या जे चीफ ऑफिसरच्या ज्या प्रायोरिटीज वर्कमध्ये आहेत तर जलसंवर्धनाच्या किंवा पर्यावरण या गोष्टीला जास्त महत्व दिलं आणि त्याच दृष्टिकोनातून मी आताही पुढे वाटचाल करत आहे. आता ह्या आपण हे जेव्हा तुम्ही म्हणताय पाणी संवर्धन ते त्याच्यामध्ये तुम्ही काम जेव्हापासून सुरू केलं तुम्हाला काय वाटतं की त्यामध्ये काय मेजर चॅलेंजेस म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय फेस केले किंवा कशामुळे या गोष्टी पुढे जात नाहीत असं तुम्हाला वाटतं? मेजर आपण जर ब्रॉडली विचार केला तर पाण्याचं जे प्रमाण आहे आपल्याकडे किंवा पावसाचं प्रमाण म्हणतो त्याला 2 अप्रोच येतात की एक आपलं बिहेव्हिअरल अप्रोच एक आहे आणि एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला काही भागांमध्ये जसं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये डॅम्स किंवा याचं जे प्रमाण आहे ते चांगल्या पद्धतीने झालंय किंवा ऍग्रिकल्चरची जी टेक्नॉलॉजीज आहेत कमी पाण्यावर शेती कशी करावी याचाही वापर चांगला झालाय, परंतु बऱ्याच भागामध्ये या सुविधा नसणं किंवा आपण फक्त पिण्याच्या पाण्याचा जरी विचार केला तरी आज आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चरची अवेलेबिलिटी नाहीये, त्याच्यामुळे लोकांना सेफ ड्रिंकिंग वॉटर मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे आजारी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की पाण्याचं धरण जवळ आहे पण आपण जर विचार केला तर त्या धरणाच्या आजूबाजूचे जे गावं असतात इथेही इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांनाही पाणी मिळत नाही. पाणी धरणापासून लांबच्या अंतरावर मिळतं. म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्याकडचं पाणी मुंबईला जातं. मुंबई 24/7 वॉटर सप्लाय, पण मुंबईच्या आणि नाशिकच्या दरम्यान जे गाव आहेत तिथे पाण्याची स्केर्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हा एक अप्रोच आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं डेव्हलप अजून त्या प्रमाणात झालेली नाहीये. आणि दुसरा आहे की ज्यांना पाणी मुबलक प्रमाणात आहेत त्याचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या अपव्ययामुळे काय होतंय की एक इम्बॅलन्स तयार होतोय. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि दुसरीकडे त्याची खूप मोठ्या प्रमाणात स्केर्सिटी आहे. म्हणजे जसं आपण गरिबी आणि श्रीमंतीला हे करतो त्याच पद्धतीने ह्या ज्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा इतरही कोणत्याही नैसर्गिक साधन संपत्ती असतील तर यांचा वापर हा अर्बनायझेशनच्या इरामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय आणि त्याचा इम्पॅक्ट इव्हन अर्बन एरियामध्ये पण जो स्लम पॉकेट आहे इथे हायजेनिक किंवा आपण जे म्हणतो सेफ ड्रिंकिंग वॉटर कमी प्रमाणात अवेलेबल होतं. त्यामुळं हे 2 अप्रोच आहेत आणि ह्या 2 अप्रोचवर आपल्याला एकत्रित काम करावं लागेल तरच हा जो प्रश्न आहे हा आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर करणं किंवा ते डेव्हलप करणं याला एक लॉंग ड्युरेशन लागू शकतो, परंतु आज जे आपल्याकडे आहे त्याची जर बचत आपण केली किंवा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये असेल किंवा याच्यामध्ये आपण त्या पाण्याचं जतन करू शकलो. इव्हन छोट्याशा गोष्टी आहेत की आज अर्बनायझेशनमुळे कॉन्क्रीटीकरण इतकं मोठ्या प्रमाणात झालंय की आपल्या ग्राउंड वॉटर टेबल जे आहे तो खूप खाली गेलेला आहे. पाण्याचा आपण उपसा खूप मोठ्या प्रमाणात करतोय, त्या प्रमाणात जमिनीमध्ये जाणारं पाणी कमी आहे. त्याच्यामुळे इव्हन आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो सुद्धा टिल्ट झालाय. तो टिल्ट झाल्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा बाकीचे इश्यू आहेत तर हे सगळे इश्यू इंटर रिलेटेड आहेत. त्यामुळे आपल्याला याच्यावर काम करणं गरजेचं आहे. इव्हन आपण जे पाणी वापरतो याचा वापर कसा कमी करू शकतो आणि पावसाचं पडणारं किंवा जे वाहून जाणारं पाणी त्याचं जतन कसं करू शकतो या 2 बेसिक गोष्टीवर आपण एक समाज म्हणून लक्ष देऊ शकतो आणि तो खूप सोपा आहे. म्हणजे तो आजपासूनच आपण अंमलात आणू शकतो, रोजच्या जीवनात अंमलात आणू शकतो. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का की रोजच्या जीवनात आपण असे छोटे छोटे टिप्स आहे म्हणजे आपण पाणी काही गोष्टींना आपल्याला 100% पाणी लागतच आहे पण कसं आपण त्यामध्ये आपण कसं बचत करू शकतो आहे किंवा आपण त्याचा दुसऱ्या तऱ्हेने कसा उपयोग करू शकतो आहे म्हणजे ते झाडांना डायव्हर्ट करणे म्हणा किंवा कसं त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? येस येस
आपण डेली रुटीन मध्ये आपण जनरली काय होतं आपल्याकडून की आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आंघोळ करताना आपण शॉवर वापरतो किंवा बाथटबचा वापर केला जातो. याच्यात जे पाणी वापरलं जातं आणि सिंपल एका बकेटमध्ये आंघोळ करणं याच्यामध्ये जे पाणी वापरलं जातं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे एक व्यक्ती जवळपास वर्षभरामध्ये जर विचार केला या दोन गोष्टींचा तर आपण कमीत कमी 10,000 लिटर पेक्षा जास्त पाणी वाचू शकतो एक सिंगल पर्सन. म्हणजे आपल्या याच्यानुसार जे आहे रूल्स नुसार किंवा नॉर्म्स नुसार प्रत्येक व्यक्तीला 135 LPCD पाणी उपलब्ध करून देणं हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम असतं. छोट्या पॉप्युलेशन करता ज्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम अवेलेबल नाहीये तिथं 70 LPCD जरी असेल तरी पाणी तेवढं सफिशियंट आहे. आणि हे जे पाणी वापरतो याच्यातलं पण आपण जवळपास 60% पाणी हा आपला वेस्ट वॉटर म्हणून वाया जात असतं. जर आपण हा वापरच कमी केला तर आपण वेस्ट वॉटरचं प्रमाण कमी तयार करू शकतो आणि त्याचा कल आपल्याला वाढवता येऊ शकतो. हा एक छोटासा विषय झाला. किंवा आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आता कमोड सिस्टीम आहे किंवा याच्यामध्ये फ्लश टँक्स जो वापरतो. मी त्या दिवशी एक हे दिलं होतं की यशोदामध्ये हा प्रोजेक्ट राबवला गेला की फ्लश टँक्स जे आहेत आपल्या त्या फ्लश टँक्स मध्ये आपण जर काही हेवीली वस्तू ठेवली म्हणजे पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवल्या किंवा काय ठेवलं तर जे 10 लिटर किंवा 12 लिटर कॅपॅसिटी आहे तर गरजेचं पाणी आपल्याला किती आहे या दृष्टिकोनातून आपण तो फ्लश टँक जर वापरला तर प्रत्येक युजच्या वेळी आपण कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी वाचू शकतो. हा जर विचार केला तर आपण त्यामधूनही पाणी वाचू शकतो. इव्हन छोटे छोटे लहान मुलं किंवा आपण ब्रश करताना असेल किंवा बाकीच्या गोष्टी करताना त्याचा जर वापर कमी केला तरी आपण पाण्याची बचत करू शकतो. इव्हन आपण पितानाही पाणी आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलं पाहिजे. या गोष्टीचाही वापर करावा. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्याने जर विचार केला तर आपण वॉशिंग मशीन वापरतो सगळीकडे. वॉशिंग मशीन त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक वरून आणि एक फ्रंट डोअरचा. फ्रंट डोअरचा जो वापर केला तर पाण्याची बचत जास्त प्रमाणात होते. म्हणजे याच्यात पण आहे. या टेक्नॉलॉजी कंपन्या पण डेव्हलप करतात पण आपला अप्रोच अजून तिथपर्यंत जात नाही. किंवा आता ज्याच्याकडे फ्लश टँक समोर दिसत नाही त्याला ओपन आणि क्लोजचे नॉब असतात. आपण क्लोजच्या नॉब जर कन्वर्ट करून ठेवला तरी पाण्याचं प्रमाण कमी प्रमाणात वापरलं जातं. हे आपले जस्ट घरातले विषय झाले. किंवा भांड्यांना पाणी वापरणं असेल किंवा तेच पाणी आपण रियूज करू शकतो झाडांसाठी. आता मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण कमी आहे परंतु छोट्या छोट्या जे शहर आहेत इथे जागा असते गार्डन्स असतात तर तिथे ते वापरू शकतात. किंवा मोठ्या सोसायटी पण आपल्या गार्डन साठी हे पाणी वापरू शकतात. आणि ह्या वेस्टेजचा म्हणजे आपल्या वेस्टेज मधनं जर आपण वाचवलं तुम्ही जे म्हणतायत की आता आपण वेस्टेज जास्त होतो त्या किती टक्के आपल्याला असं वाटतं की वेस्टेजमुळे आपण आपल्या पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो? आपण सिंगल पर्सनने जरी विचार केला तरी डेली आपल्या लाईफ मध्ये आपण 40% वॉटरचा यूज कमी करू शकतो. 40%. ओके. बरं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का आपण म्हणजे मग असं मला वाटतं की या सगळ्यामध्ये आपल्याला आपण म्हणतो माइंडसेट चेंज करण्याची जास्त गरज आहे. त्याच्यात माइंडसेटचाच विषय आहे. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या छोट्या सवयी आहेत ह्या जरी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात बदलल्या तरी आपण पाण्याची 40% बचत करू शकतो. म्हणजे आपण 40% जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती पुढच्या पिढीसाठी राखून ठेवतो. म्हणजे आज इथल्या माणसांना काहीच वाटत नाही. आपण जे पाणी उचलतो तर ते पाणी 40% म्हणजे आज जर 1 वर्षाला पुरणारं पाणी आहे ते आपण जवळपास 2.5 वर्ष पाणी ते युज करू शकतो. त्यामुळे या खूप मोठा इम्पॅक्ट याचा पडू शकतो. आणि या छोट्याच गोष्टी आहेत. याच्यासाठी आपल्याला कोणत्याही शासनाकडे जायची गरज नाहीये किंवा कोणाकडे जायची गरज नाही. हो. काही याबद्दल पाण्याच्या बचतीबद्दल म्हणा किंवा आपण पाण्याच्या वेस्टेज बद्दल किंवा पाणी जलसंवर्धन याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं की काही कॉन्सेप्ट म्हणजे मिसकॉन्सेप्शन आहेत
तर तुम्ही काही त्या मिसकन्सेप्शन्स बद्दल काही सांगू शकता? मिसकन्सेप्शन्स भरपूर आहेत. म्हणजे आता शहरांमध्ये थोडस कमी व्हायला लागले प्रमाण, परंतु अजूनही असं आहे की आपल्याकडे एक साधा विषय आहे की पाणी शिळं पाणी म्हणतो आपण. म्हणजे कालपर्यंत भरलेलं पाणी आपण शिळं म्हणतो आणि ते सकाळी फेकून देतो. नवीन नगरपालिका महानगरपालिकांचं पाणी नव्याने भरतो. पण जिथून आपण पाणी उचलतो ते पाणी तर तसंच असतं, तेच पाणी वर्षभरापासून स्टोअर असतं. परंतु आपल्या घरात आल्यानंतर आपण ते त्या पाण्याला कालच्याच पाण्याला शिळं म्हणतो आणि फेकून देतो. म्हणजे आज एक साधी गोष्ट आहे की काल 2 दिवस झाले नाशिक महानगरपालिकेचा पाणी पुरवठा मान्सूनच्या तयारीसाठी खंडित केला होता काही कामानिमित्त. तरी नाशिकमध्ये अशी परिस्थिती तयार झाली की आता एखाद्या युद्धजन्य परिस्थिती असल्यासारखी कुटुंबावर येते, कारण आपल्याला ती सवय राहिलेली नाही की पाणी नॉब चालू केलं की पाणी पाहिजे आपल्याला, आणि ते तसं अवेलेबल नाही झालं तर आपल्याला अनकॉन्शियस व्हायला लागतो माणूस. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत की कालचं पाणी हे आजही आपण युज करू शकतो. हा सगळ्यात मोठा हे आहे आपल्यामध्ये. त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत की आपण जे ड्रेनेजचं वॉटर आपण ट्रीट करतो आणि ट्रीट करून ते नदीमध्ये सोडतो, तर ठीक आहे आपण ते पिण्यासाठी वापरू शकत नाही, परंतु त्याचा शेतीसाठी आपण वापर करू शकतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा समाजामध्ये अजून ती इतकी मोठ्या प्रमाणात जागृती झालेली नाहीये. त्या पाण्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला रियूज जे म्हणतो आपण ती जास्त प्रमाणात करू शकतो. ह्या बेसिक मोठ्या हे आहेत आपल्या की याचा आपण जर टाळलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करू शकतो. याचबरोबर त्यांना अजून एक डोक्यात आलं की ते पाण्याचं टॅपला काहीतरी नॉब्स बसवतात. येस. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का की त्याच्याने कशी पाण्याची बचत होते? नाही, टॅप्स लावल्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे येणार तर ते नॅचरली 30% कमी होत असतं आपल्याकडे येणाऱ्या पाण्याचं, आणि जेवढा गरजेपुरताच पाणी आपण तो वापरतो त्याच्यामुळे आपोआप आपली पाण्याची बचत होत जाते. अच्छा, कारण मी असं ऐकलंय की त्यामध्ये आपण इफेक्ट तोच राहतो की आपण जसं शॉवर मध्ये किंवा असं, पण त्याच्याने फेस तयार होतो, पण ते ऍक्च्युअल तेवढा वेस्टेज होत नाही जितकं की आपण डायरेक्ट 30-40% पर्यंत पाणी आपण ते वाचू शकतो. ओके. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की शिक्षणामुळे या सगळ्यामध्ये पाणी संवर्धन करण्यामध्ये काही मदत होते का? गावाखेड्यांमध्ये जास्त म्हणजे असंच आपण कंपॅरिझन केली किंवा शिक्षणामुळे यामध्ये काही बदल घडू शकतो का? किंवा आपण म्हणतो ना अवेअरनेस केल्यावर यामध्ये सगळ्यामध्ये अवेअरनेस करणंच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. शिक्षणामुळे नक्कीच याच्यामध्ये फरक पडतो, कारण हे जे मिसकन्सेप्शन आहेत आपण जे आता चर्चा केली तर याच्यामध्ये बदल होणं सगळ्यात जास्त गरज आहे. आणि शिक्षणामुळे आपल्याला एक गोष्टीची जाणीव व्हायला लागते की ही जी नैसर्गिक साधन संपत्ती ही फक्त आजच्या पिढीपुरती नाही, ही फ्युचरसाठी. म्हणजे असं म्हटलं जातं की पुढचं जे महायुद्ध होणार आहे हे पाण्यासाठी होणार आहे, आणि ही नॅचरल परिस्थिती आज निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. बेसिक काही ठराविक शहरांमध्ये हे इश्यू नाहीये, पण आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर मनमाड सारखं शहर आहे, 8 दिवसांनी पाणी येतं. तर हे युद्ध हे हळूहळू वाढत जाणार आहे. किंवा आपल्या गोदावरी नदीचं जे पाणी जातं तर खाली 4 जिल्ह्यांमध्ये याच्याबद्दल वाद मोठ्या प्रमाणात संघर्ष, म्हणजे हजारो शेतकरी रस्त्यावर येतात की ह्या पाण्याचं प्रमाण समन्यायी वाटप झालं पाहिजे. तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परिस्थिती बिकट होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे अशी वेळ आलेली होती की आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी न्यायची वेळ आली होती, पण आपण जर एज्युकेशनचा वापर केला किंवा मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये असेल किंवा समाजामध्ये जनजागृती केली की आज आपल्याला संधी आहे की येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून पाणी जमिनीमध्ये जर जास्तीत जास्त प्रमाणात नद्यांमध्ये जातं, नद्यांमधून समुद्रात जातं, तर ते अनयुज्ड वॉटर होऊन जातं. त्यापेक्षा जर ते पाणी आहे तिथे जिरवलं, बेसिक वॉटर कन्झर्वेशनचा कन्सेप्टच हा आहे की आलेलं पाणी साठवणं आणि जिरवणं, हे दोनच गोष्टी आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, पर्कोलेशन, याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता का? येस. काय एक्झॅक्टली ते काय आहे? हा खूप मोठा असा काही कन्सेप्ट नाहीये. पर्कोलेशन आणि इन्फिल्ट्रेशन हे दोन बेसिकली टर्मिनॉलॉजीज असतात. पाण्यामध्ये वाहून जाणारं पाणी अडवणं आणि जमिनीतून वरून पडणारं पाणी जमिनीमध्ये जिरवणं, ह्या दोन गोष्टी आहेत.
आता आपल्या शहरांमध्ये आपण बेसिक काय रूफ वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. आता सध्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट कडून असेल किंवा एक UDCPR जो असतो शासनाचा, याच्यामध्ये बंधनकारक केले की स्पेशल बिल्डिंग म्हणजे 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त एरिया ज्या बिल्डिंगचा आहे तर त्या ठिकाणी हे कंपल्सरी आहे की आपण रूफ वॉटर हार्वेस्टिंग करणं, आपलं पाणी आपल्याच ठिकाणी जमिनीमध्ये जिरवणं किंवा टँक करून ते वर्षभर वापरणं. ठीक आहे, आपण वर्षभर जरी वापरू नाही शकलो तरी ते पाणी आपण शेतीसाठी किंवा गार्डनसाठी, शहरांमध्ये गार्डनसाठी वापरू शकतो. आणि इतर जे आहे म्हणजे आता नाशिक आपण जर रेसिडेन्शियल पॉकेट सोडून दिलं, बाकीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज आहेत, म्हणजे बंडिंग आहे, कंट्रोल बंडिंग आहे, ट्रेंचेस आहेत, यांचा वापर करून आपण पाणी साठवू शकतो आणि ते जमिनीमध्ये जिरू शकतो. याच्यामुळे वाढणारी वॉटर टेबल जी आहे तर ती वाढल्यानंतर जो पाण्याचा उपसा होतोय, म्हणजे पाणी हे सायकल आहे की आपण पावसाचं पाणी पडतंय ते वाहून समुद्राला जातंय आणि परत पडतंय, परंतु वॉटर टेबल जी आहे ती खूप कमी होत चालली आहे. त्याच्यामध्ये बेसिकली 7-8 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, नाशिक पण आहे त्याच्यामध्ये, नगर आहे, सोलापूर आहे, यांच्या वॉटर टेबल एवढ्या खाली गेल्या की आपल्याला आता बोरिंग करणं सुद्धा अवघड झालंय. म्हणजे शासनाच्या नॉर्म्स नुसार 200 फुटापर्यंत आपण जाऊ शकतो, परंतु आज परिस्थिती अशी की 200 फुटापर्यंत वॉटर टेबलच अस्तित्वात नाहीये. तर आपण 400 फुटापर्यंत जातोय. पण हे करणं म्हणजे आपण एक पर्यावरणाला पण याचा धोका निर्माण करतोय. आणि त्याच्यामुळे आपल्याला बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच याच्यामध्ये ह्या ज्या मेथडॉलॉजीज आहेत त्या सिम्पल आहेत, साधा शेतकरी याचा वापर करतो. तर ह्या सर्व आपण जर वापरल्या तर आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा वॉटर टेबलचा इम्पॅक्ट मी माझ्या स्वतःच्या कार्यकाळात पण पाहिलेला आहे की देवळाली प्रवरा म्हणून म्युनिसिपल काउन्सिल आहे, तिथे सोशल एक सत्यजित कदम फाउंडेशन म्हणून एक NGO आणि नगरपालिका आणि गावातील लोक यांच्या एकत्रित याने आम्ही जवळपासून त्या शहरामध्ये वाहणारे एक 15-16 किलोमीटरचे ओढे यांचे खोलीकरण आणि त्याला बांधबंदिस्ती हे काम करून घेतले. एका पूर्ण पावसाळ्यामध्ये ते जवळपास 14 किलोमीटरचा एरिया 4 वेळा भरला आणि 4 वेळा जिरला. याच्यामुळं लिटरली शेजारच्या 5-6 गावांमध्ये पण पाण्याची लेवल इतक्यावरती आली की बोर मधून पाणी आपोआप वर यायला. म्हणजे वॉटर टेबलचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. फक्त आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे त्या भागातील शेती असेल किंवा 3 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी त्या लोकांना पाण्याची समस्या जाणवली नाही. म्हणजे हा इम्पॅक्ट मी माझ्या कार्यकाळातच पाहिला की जस्ट आपण 1 वर्ष चांगलं काम केलं तर दुसऱ्या वर्षी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला लगेच दिसायला सुरुवात होती. आणि हे जर काम आपण 1-अर्धा वर्ष केलं, हे बेसिकली मोठ्या स्तरावर आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच रूफ वॉटर हार्वेस्टिंग जरी केलं तरी प्रत्येक जण जवळपास 1 लाख लिटर पाणी आपण एका पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये जिरू शकतो. म्हणजे एक हाऊस होल्डचा जर विचार केला तर हे खूप खर्चिक बाब आहे म्हणून लोक करत नाहीत का, माहिती नाही म्हणून करत नाही का, करायचं नाही? ही बाब खर्चिक नाहीये, पण याच्याबद्दलचा अवेअरनेस थोडासा कमी. खर्चिक म्हणजे आपण जर तसा विचार केला तर 1000 स्क्वेअर फुटाच्या घराचं रूफ वॉटर हार्वेस्टिंग करायला एक 4-5 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण हे करू शकतो. आणि याचा बेनिफिट तुम्हाला इनडायरेक्टली महानगरपालिका पण देत असते. जर तुम्ही रूफ वॉटर हार्वेस्टिंग केलं तर तुमच्या मालमत्ता करामध्ये तुम्हाला टॅक्स मध्ये पर्सेंटेज मध्ये सूट असते. तर याचा जर विचार केला तर हे लॉंग लाईफ टिकणारी गोष्ट आहे आणि याचाही तुम्हाला बेनिफिट्स पण लॉंग लाईफ मिळणार आहे. आज तुम्ही 5,000 खर्च केला तर तुम्हाला 10-15 वर्ष रूफ वॉटर हार्वेस्टिंग साठीचे बेनिफिट्स जे काही वर्षाला 1000, 1500, 1200-1500 मिळतील तर ते लॉंग लाईफ मिळणार आहे. आणि आपल्या भोवतीच जर आपण विचार केला तर वॉटर टेबल जर वाढली तर नॅचरली आपलं सराउंडिंग पण कूल राहायला मदत होते. आणि बेसिक याच्यात अवेअरनेसचाच प्रॉब्लेम आहे. खर्च जनरली 4-5 हजार कोणीही करू शकतं, परंतु एक मानसिकता पण थोडीशी लोकांची बदलणं गरजेचं आहे. आज आपण प्रत्येक जण विचार करतो की आता मी जरी शासकीय अधिकारी असलो तरी प्रत्येक गोष्ट आपण शासनावर डिपेंड नाही राहू शकत. तर आपल्यालाच आपल्या हे जे आहे वातावरण किंवा हे
हे आपल्यासाठी आहे आणि आपल्यालाच याच्यात जास्त डेव्हलपमेंट करणं किंवा आपल्यासाठी सुसह्य बनवायचंय, हे दुसऱ्यासाठी होणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्यालाच काम करणं गरजेचं आहे. बेसिक ह्याचा अवेअरनेस होणं आणि खर्च एवढा मोठ्या प्रमाणात नाहीये, कारण त्याचे बेनिफिट्स तुम्हाला दुसऱ्या माध्यमातून पण मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही खर्चाचा विषय याच्यामध्ये खूप निग्लिजिबल आहे. परंतु 4-5 हजार तुम्हाला तर सहज कोणालाही कुणीही खर्च जास्तीत करू जास्त शकतो. 8 ते 10 हजार आपण भाग्याचा खर्च येतो. येस. यामध्ये अजून काही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स काही आहेत का रेन वॉटर कन्झर्वेशन मध्ये किंवा पाण्याच्या संवर्धनासाठी काही टेक्नॉलॉजिकल असे तुम्ही काही त्याबद्दल बोलू शकता का, माहिती देऊ शकता? पाण्याच्या याच्यामध्ये बेसिकली आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत किंवा भारतामध्ये 30 ते 35 कृषी विद्यापीठ आहेत. प्रत्येक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ वॉटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हे 2 वेगळे कन्सेप्ट आहेत. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे की आपण कंट्रोल बंडिंग करणं, म्हणजे जिथे जिथे ओपन स्पेसेस आहेत किंवा डोंगरदऱ्या आहेत तर तिथं आपण कंट्रोल्सच्या आधारे एक बंडिंग करतो की ज्यामुळे पावसाचं येणारं पाणी. कंट्रोल बंडिंग म्हणजे काय नाही, ट्रेंचेस घेतो आपण आणि उताराच्या बाजूने दिशेने स्लोप देऊन त्याला पाणी, आपण येणारं पाणी, वाहतं पाणी अडवणं, त्याला वेळ देणं. म्हणजे कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो की पाणी जर पटकन वाहून गेलं तर ते पर्क्युलेट होत नाही, तर त्या पाण्याला अडवणं आणि त्या ठिकाणी जिरवणं. ही आपली खूप दिवसापासूनची चालत आलेली बेसिक एक टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर आपण ट्रेंचिंग करतो शेताच्या भोवती असतील की पाऊस, आपल्याकडे पावसाचं प्रमाण एक असमान असतं की एकदाच पाऊस पडतो, 2 दिवस खूप पाऊस पडतो, वाहून जातो आणि 8-10 दिवसाचा ड्रॉट पिरियड असतो. तर आपण वाहणारं पाणी जे आहे तर ते आपल्या शेताच्या कडेला किंवा आता गार्डन्स असतील तर गार्डन मध्ये आपण शोष खड्डे घेऊ शकतो, त्या ठिकाणी ते पाणी आणून मोरू शकतो. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत हे. काही म्हणजे पाणी अडवणं आणि जिरवणं याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स नाही. डॅम्स डिझाईन असतील किंवा स्पिलवे डिझाईन असतील, हे कन्सेप्ट याला एखादी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा यंत्रणा करू शकते. परंतु या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपण सर्व समाज किंवा एनजीओ म्हणून करू शकतो. जसं वॉटर एक संस्था आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात काम करते आणि जनरल हेच काम आहे की कंट्रोल बंडिंग करणं, ट्रेंचेस करणं, छोटे छोटे जे ओढे नाले आहेत याच्यावर गॅबियन स्ट्रक्चर्स बांधणं असतील. कारण इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून आपण तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे बांधू शकत नाही, परंतु कॉन्क्रीटच्या किंवा आपण सिमेंटच्या गोण्यांमध्ये कडी भरून पाणी अडवलं, पाणी अडलं आणि जिरलं, हेच एक सिंपल टेक्नॉलॉजी आहे. आणि बाकीच्या जर बेसिक आहेत तर रूफ वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी ही सगळ्यात सोपी टेक्नॉलॉजी आहे. आणि याच्यात काही काही गोष्टी आलेल्या आहेत की जिओ मेम्ब्रेन्स आलेत, आपण त्या दिवशी पाहिलं की ते पाणी स्वच्छही होतं, ते आपण वापरू शकतो. तर हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. याच्यात टेक्नॉलॉजी म्हणजे रॉकेट सायन्स कुठंच नाही, कारण पाऊस पडणार हा सर्व दूर पडणार आहे. फक्त पडणारा पाऊस आहे त्या ठिकाणी आपल्याला जिरवायचा आहे. आणि बेसिकली शहरांमध्ये अडचणी अशा होत आहेत की कॉन्क्रीटचं प्रमाण खूप झालेलं, म्हणून आपल्याला जिथे आहे तिथं कॉन्क्रीटला बोर घेणं की येणारं पाणी त्या ठिकाणी जिरवणं, ही एक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे. आता जाता जाता तुम्ही काही मेसेज आपल्या म्हणजे यंगस्टर्सला म्हणा, ऑडियन्सला म्हणा, असं काही देऊ शकता का की आपण जलसंवर्धनासाठी काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे, समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे? आता मी नाशिक महानगरपालिका असेल किंवा जलशक्ती अभियान भारत सरकार यांच्या मार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलची एक जबाबदारी आहे की ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण मॅक्झिमम आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण एक शोष खड्डा घ्यावा आणि रूफ वॉटर हार्वेस्टिंग आपण नाशिक शहर म्हणून 100% कसं करू शकतो या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपण जर याच्यात भाग घेतला तर आपण नक्कीच नाशिक असेल किंवा आजूबाजूच्या परिसराची जी वॉटर टेबल वाढवण्याची प्रक्रिया आहे आपण ती सुलभ करू. आणि आपल्या प्रत्येकाचं योगदान याच्यात तेवढंच महत्वाचं आहे. आणि बेसिक या गोष्टी तर आपण केल्याच पाहिजे, परंतु लहान मुलांपासून सगळ्यांनी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण पाण्याचा वापर कसा कमी करू शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डेली रुटीन मध्ये जर आपण आणल्या, आजपासूनच आणल्या, तरी आपण पाण्याची बचत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करू शकतो आणि आपल्या भावी पिढीसाठी एक चांगलं पर्यावरण त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. थँक्यू सर.
म्हणजे आपण फक्त मालमत्ता न ठेवता भावी पिढीसाठी ही जास्त मोठी म्हणजे पैशापेक्षाही जास्त मोठी मालमत्ता आपण ठेवता येईल जर आपण या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या डेली लाईफ मध्ये, तर आपण खूप मोठी पुंजी आपल्या भावी पिढीसाठी देऊ शकतो आणि त्याचा आपलं छोट्याशा योगदानाने एवढा मोठा फरक पडू शकतो. इतकी सगळी छान माहिती आम्हाला दिली याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.